हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर आज आपण पाहणार आहोत MSc CET 2025 साठी चॅप्टर वाइज वेटेज. तर कोणत्या चॅप्टर मधून किती क्वेश्चन्स किती मार्क्स साठी विचारले जातात फॉर MSc CET 2025 साठी. तर बघूयात आता आपण 2025 च्या MSc CET साठी किती सिलेबस आहे आपल्याकडे, किती चॅप्टर आहेत, क्लास 11 चे किती चॅप्टर आणि क्लास 12 चे किती चॅप्टर आहेत. So the 20% syllabus is come out from the class 11. तर क्लास 11th मधून आपल्याकडे जवळपास 20% सिलेबस येतो. तर यामध्ये आहेत 4 चॅप्टर, ते बघूया आपण चॅप्टर वाइज त्याचे क्वेश्चन्स. तर पहिला चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स, आपल्याला 3 मार्क्सला आहे, सॉरी 3 क्वेश्चन येतात 3 मार्क्स साठी. देन त्यानंतर आहे रेस्पिरेशन अँड एनर्जी फ्लो, 8 क्वेश्चन फ्रॉम द 8 मार्क्स. देन त्याच्यानंतर आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन जो चॅप्टर आहे आपल्याला 3 क्वेश्चन येतात, त्यामधून 3 मार्क्स साठी. आता जेवढे क्वेश्चन्स असतील तेवढे त्यासाठी मार्क्स असतील. MCQ टाइप क्वेश्चन, त्यामध्ये एक क्वेश्चन 1 मार्क्सला, अशा प्रकारे. त्यानंतर चौथा चॅप्टर आहे एक्सक्रेशन अँड ऑस्मोल रेग्युलेशन, 6 क्वेश्चन फॉर द 6 मार्क्स. हे आहे आपल्याकडे क्लास 11 चे चॅप्टर्स. आणि क्लास 11 चा चॅप्टर सिलेबस आपल्याला 20% विचारला जातो MSc CET साठी. आणि 80% सिलेबस जो आहे आपल्याला क्लास 12 चा विचारला जातो. आणि क्लास 12 मध्ये पण काही IMP चॅप्टर असे ज्यामध्ये खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि जास्त मार्क्स साठी, ते पण आपण आज बघून घेऊया. देन त्यानंतर MSc CET सिलेबस अँड वेटेज फॉर द क्लास 12th बायोलॉजी. तर बायोलॉजीच्या क्लास 12 चं बघूया आपण वेटेज फॉर चॅप्टर वाइज. फर्स्ट चॅप्टर आहे आपल्याकडे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, 8 क्वेश्चन्स विचारले जातात फॉर द 8 मार्क्स. तसाच सेकंड चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स, त्यामध्ये पण आपल्याला 8 क्वेश्चन विचारले जातात फॉर द 8 मार्क्स. देन थर्ड चॅप्टर आहे आपल्याकडे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात 6 फॉर द 6 मार्क्स. देन त्याच्यानंतर आहे आपल्याकडे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, 5 क्वेश्चन विचारले जातात फॉर द 5 मार्क्स. देन उसके बाद है 6 चैप्टर 4 हो गया. पाचवा चॅप्टर राहिला, ठीक आहे, ओरिजिन अँड इव्हॅल्युएशन ऑफ लाईफ. ओरिजिन अँड इव्हॅल्युएशन लाईफ जर बघितला आपण तर 4 क्वेश्चन विचारले जातात 4 मार्क्स साठी. सहावा आपल्याकडे चॅप्टर आहे प्लांट वॉटर रिलेशन. प्लांट वॉटर रिलेशन मधून 3 क्वेश्चन विचारले जातात 3 मार्क्स साठी. त्यानंतर सातवा चॅप्टर आहे आपल्याकडे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन, तर हे आपल्याला 4 मार्क्स साठी विचारले जातात बरोबर 4 क्वेश्चन. त्यानंतर आहे आपल्याकडे चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, तर यावरती विचारले जातात 8 क्वेश्चन फॉर 8 मार्क्स. तर त्यानंतर बघूया नववा आपल्याकडे आहे चॅप्टर, नववा झाला सॉरी 10वा चॅप्टर आहे ह्यूमन हेल्थ अँड डिसीज, 4 क्वेश्चन विचारले जातात फॉर द 4 मार्क्स. आणि नंतर आहे चॅप्टर नंबर 11 एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन, 5 क्वेश्चन विचारले जातात 5 मार्क्स साठी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी. आणि चॅप्टर नंबर 12 जो आहे आपल्याला विचारला जातो 10 क्वेश्चन फॉर द 10 मार्क्स, सगळ्यात जास्त वेटेज असणारा चॅप्टर आहे, याला जरा जास्त फोकस करा. त्यानंतर बघा 13वा चॅप्टर आहे आपल्याकडे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, तर यावरती 3 क्वेश्चन विचारले जातात फॉर द 3 मार्क्स. देन उसके बाद है इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, 2 क्वेश्चन फॉर द 2 मार्क्स. सेम चॅप्टर नंबर 15 बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, 2 क्वेश्चन फॉर द 2 मार्क्स. तर अशा प्रकारे होता आपला MSc CET चा सिलेबस, चॅप्टर वाइज क्वेश्चन बघितले आपण आणि मार्क्स पण बघितले. थँक्यू.